घेतलेला श्वास आपल्या नाभीपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा. तर श्वास सोडताना तो नाभीपासून उचलायचा आणि दोन्ही नाकपुड्यांवाटे शरीराच्या बाहेर, पण तितक्या संत आणि सावकाश गतीनं सोडायचंय. सुरुवातीला काही हे जमणार नाही नवीन लोकांना, परंतु प्रयत्न केला तर निश्चित आपल्याला यश येणार आहे. सुरू करूया. दीर्घ श्वसन फक्त 5 मिनिट आपण बसून करणार आहोत. नंतर सेम कालच्या सारखं तडावासनात. श्वास घ्या. 2, 3, 4. घाई करू नका. श्वास सोडा. 2, 3, 4. घ्या. 2, 3, 4. सलग घ्यायचंय, सलग सोडायचंय. सोडा. 2, 3, 4. घ्या. 2, 3, 4. 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 सोडा. 2, 3, 4. हाताची दोन्ही ज्ञानमुद्रा ठेवा. घ्या. 2, 3, 4. सोडा. 2, 3, 4. 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 घ्या. 2, 3, 4. सोडा. एक अंक वाढवणार. 2, 3, 4, 5. घ्या. 2, 3, 4. सोडा. 2, 3, 4, 5. घ्या. 2, 3, 4. सोडा. 2, 3, 4, 5. घ्या. 2, 3, 4. सोडा. 2, 3, 4, 5. घ्या. 2, 3, 4. सोडा. 2, 3, 4, 5. घ्या. 2, 3, 4. सोडा. 2, 3, 4, 5. घ्या. 2, 3, 4. सोडा. 2, 3, 4, 5. शेवटचं आवर्तन. घ्या. 2, 3, 4. सोडा. 2, 3, 4, 5. थांबायचे. संत श्वसन. नॉर्मल ब्रीथिंग. किती जणांना जमल्यापेक्षा किती जणांना जमलं नाही, फक्त त्यांनीच पटकन सांगा की आम्हाला 5 पर्यंत श्वास सुटला नाही, 4 पर्यंत सुटला नाहीये.
तुम्ही बोला नाही तर मी समजेन की सगळ्यांना जमलं म्हणून. मला एवढं जमलं नाही. नाव सांगा मॅडम. शरयू बेडेकर. कितीपर्यंत सुटला मग? 4 पर्यंत, 3, 3:30 पर्यंत सुटत होता. बर. आता तुम्ही नवीन आहात ना? हा. होईल, हळूहळू होईल ते. हा. म्हणजे त्या मनाने छान जमते अगदी. जेवढा घेतोय तेवढा सुटतोय. थोडासा तो इकडे तिकडे होतो. जेवण उशिरा झालं असेल, पाणी पिलं असेल, असं काहीतरी असू शकतं म्हणजे. हा. हा. हो हो. तर ते जमेल सरावाने. अजून कोणाला जमला नाही? माझा 4 पर्यंत सुटतोय, 5 पर्यंत नाही होते. नाव? सोनाली खानापुरे. बर. तुम्ही पण नवीन आहात का? हो हो. ठीक आहे, होईल. नवीन साधकांना होणार आहे. म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदा अगदी करत असाल तर खूप बेटर आहे त्या मानानं. म्हणजे असं जेवढा मी घेतले. फर्स्ट टाइमच करते. हो, काय करता? मी फर्स्ट टाइमच करते. हा, मग त्या मानाने खूपच छान आहे म्हणजे असं. अजून कोणाला काय? म्हणजे 4 मध्ये घेऊन किंवा 4 मध्ये घेताच येत नाहीये आणि सोडताना पण 1-2 पर्यंतच पुरतोय, असं कोणाची तक्रार आहे का? असेल तर प्लीज बोला पटकन. यश, तुमचं फास्ट ब्रिदिंग सुरू करा आणि त्यानंतर अनुलोम विलोमला सुरुवात करायची. मी आता परत एकदा डीप ब्रिदिंगच घेणार आहे. आधी फास्ट करायचे दोन्ही नॉस्ट्रलनी, केतक्यानी दोघं, आणि त्यानंतर अनुलोम विलोम. चला, बाकीच्यांनी आता पाठीवरती झोपा. इझी वाटलं का बसून करताना, का कालचं केलेलं इझी वाटलं? कालचं कालचं इझी. easy वाटलं. कालचं इझी वाटलं. चला, पाठीवर झोपायचे. तडागासन. तडाग म्हणजे तळ. तळ्याला उपमा दिलेली आहे. पोटाचा आकार तळ्यासारखा होतो. दोन्ही पाय मात्र गुडघ्यात उभे पाहिजे. दोन्ही पाय जमिनीवर पसरून ठेवू नका. ते झोपून झाले. झोपून प्राणायाम करायचा नाही आपल्याला. काल सगळ्यांनी लिहिलं होतं, झोपून केल्यामुळे खूप छान जमलं. तर झोपून करायचं नाहीये. पाठीवर झोपायचे, परंतु दोन्ही पाय गुडघ्यात उभे करायचे. त्याला तडागासन म्हटलं जातं. दोन्ही पाय गुडघ्यात उभे. दोन्ही हात जमत असेल तर डोक्याच्या वरती अशी घडी ठेवायची. याला स्वस्तिक बंद म्हटलं जातं. दोन्ही हाताचे कोपर पकडायचे आणि इझिली दोन्ही हात डोक्याच्या वरती जाऊ द्या. अगदी ढिल्ले सोडले तरी चालतील. तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल असं ठेवा, पण डोक्याच्या वरती आधांतरी नाही, जमिनीवरती दोन्ही कोपर टेकवायचे. नम्रता मॅडम, झोपून करताय का तुम्ही पण? सगळ्यांनी तसंच करा, म्हणजे ती इझी जाईल तुम्हाला आणि लक्षात येईल. आज आपण काल 4-6 केलं होतं. आज सुरुवातीला